केतन केतन माझं केतन मला सोडून कुठे गेला? माझं केतन खूप प्रेमळ आहे. तो मला सोडून नाही जाणार. माझं केतन वापस येईल. हो माझा केतन वापस येईल. केतन ये ना रे केतन. मी तुझी खूप वाट बघत आहे. कुठे आहे तू? केतन तू की नाही? तू माझा हिरांचा. हे बघा वासू काका, या गावाचा आता मला शेवटचा डाव आहे आणि अलिकेचा टाकलेला डाव कधी अर्धवट राहत नाही. टाकलेला फासा कधी चुकत नाही. चले वासू काका, ही अशा अवेळी अशा आडमार्गाला ही कोण आहे? अहो साहेब, ही अंजली आहे. मागून दिसते नाही, कोण आहे? अंजली म्हणजे त्या केतनची काय? दिसायला तर फार सुंदर आहे रे. तू एक काम कर, ही आता वेडी झाली ना, हिच्या वेडीपणाचा फायदा घ्यायचा. हिला जाऊन सांग की मी तुझा केतन आहे. काय सांगशील? मी तुझा केतन आहे. अरे भाड खाऊ, अबे साल्या म्हातारड्या, तू नाही मी. हा केतन. कोण केतन? हा केतन. जाऊ सांग. ए अंजली, ए अंजली, कोण आहे तू? मला ओळखलं नाही? अगं हा तुझा केतन आहे. तू माझा केतन? खोटं नको बोलू. तू माझा केतन नाहीये. अगं खरंच हाच तुझा केतन आहे. हो आणि तू माझा केतन. साल्या बिना शेंगाच्या टरफाल्या, साल्या भाडकाव बुड्ढ्या, अभि या वयात पुरीच्या आजचा मार खातील का? कदा तुझ्या मारे असं केतन आहे बुंडऱ्या. साला दुरून सांग. तुला म्हटलं जवळ जाऊन सांग मी तुझा केतन आहे. मी तुझा केतन दुरून सांगता साला नाही पा कसं सांगावं लागतंय. कसं? अंजली, अगं बघ मी आलोय. मी तुझा केतन आहे. मी केतन आहे. हा माझा केतन आहे. तू माझा केतन आहे. तू माझा हासते भडव्या. इकडे साल्या माझ्या तुकड्यावर कुत्र्यासारखं आयुष्य जगतो आणि मला हसतो. तिकडे बघ कोण आलं. हासशील भडव्या. इकडे इने माझ्या गालफाटात मारली. कोणाच्या? तुमच्या. अबे तूही खाल्लं ना भडव्या मार. तुमच्या काय तुमच्या करते साल्या गमच्या मारे तोंडावर. बघ आता इथं कोणीच नाही. कोणी तिनं माझ्या गालफाटात मारली ना, याचा बदला घेईन मी आता इथं. तू नको करू कुत साल्या. बुक 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 कर दे. मी सांगतो मी आता बदला घेतो. आता बघ इथं आजूबाजूला कोणी नाही. आता आवडाव पाहायचा. आवडाव पाहायचा आणि झुडपात घेऊन जायचं. तुझ्या बापाचा माल आहे भडव्या. झुडपात घेऊन जायचं. साल्या दात नाही मटण खातो भडव्या. गुंडऱ्या साल्या गेंडऱ्याची अवलाद. हे बघ मी आता सूड घेईन इच्छा. तू एक काम कर. तिकडे बघ. इकडे कोणी आलं नाही पाहिजे. नाही तिकडे बघ. बघत राहा. अबे फडव्या बघ ना. तिकडे बघ. बघ अंजली. घे घे भडव्या घे. घेऊन जा घरी. घे. पागल माणसाले साला रात्री 11-12 वाजता फोन करते बळवा. करशील का बोल?
साले इकडं मटण शिजलं ना ते तिकडं 12 वाजता फोन करते तिकडं मी तुझा केतन आहे कधी माझ्या अबे तुम्ही लाजा शर्मा विकून खाल्या का बे लाजा शर्मा विकून खाल्या या पागल पोरीवर अत्याचार करता तुम्ही आणि का बे ग्रामपंचायतचा मेंबर आता लावतो तुझ्यावर नंबर हा दंडा दिसतो बांडा पण जागा धरून मारीन होशील थंडा मी पागल पोरीवर अत्याचार नाही नाही करता रामदास रामदास मी तुला वस्तुस्थिती सांगतो काय होती वस्तू काय झालं मी सांगतो काय झालं मी सांगू ना वासू काका हो सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे काय झालं वासू काका नाही रामदास मी काय झालं काय घरी असा शांतपणे खाटेवर झोपलो होतो बरं मग तेवढ्यात माझ्या स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण आले भगवान श्रीकृष्ण आले आणि मला बोलले असतील मला माझ्यासारखा 16,108 बायका करून टाक हो असं बोलल्या नाही, नाही, असं नाही बोलल्या त्या असं नाही बोलले ते म्हणे बालका रे युगार युगे लोटून गेली वर्षानुवर्षे सरत गेली पण तू माझ्या दर्शनाला नाही बालका रे तुझ्या दर्शनासाठी माझे डोळे आसुसलेले आहेत मी खाडकन जागा झालो अंगावरचं पांगून फेकून दिला मी म्हटलं नाही सगळ्यात आधी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला घेतलं पाहिजे तुला सांगतो रामदास मागचा पुढचा विचार केला नाही आणि सरळ भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला जायला निघालो असा ऐकून असा जंगलाच्या काठाने जात होतो तेवढ्यामध्ये रामदास वाचवा 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 असा भयानक एका स्त्रीचा आवाज कानावर पडला मग मी म्हटलं नाही कुणीतरी स्त्री अडचणीत आहे तुझी तरी मुलगी अडचणीत आहे आपण तिच्या मदतीला गेलं पाहिजे रामदास मी मागचा पुढचा कुठला विचार न करता सरळ जिकडे आवाज येतो तिकडे धावत सुटतो आणि इथे येऊन पाहतो तो काय रामदास हा साला भडवा म्हातारडा बुड्ढा त्या बिचाऱ्या गरीब पोरीवर अत्याचार करत होता याच्यासाठी लग्न नाही केलंस का ग्रामपंचायतचा मेंबर नाही एक मिनिट मी सांगतो आता सुचवतो खरी घटना मी सांगतो काय झालं हे आले आणि हिच्यावर नाही का काय मी यांच्यासोबत आलो तू यांच्या सोबत आला हो बर आणि मी हिला बघितलं ते हे नाही का मला म्हणे थांब माझ्या लक्षात आलं सगळं इकडे आता खरं सांग आता खरं सांगतो ही जागा चांगली आहे काय झालं मी याच्यासोबत आलो हे बघितली. तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी सांग आता बिनधास्त सांग काय झालं मी आलो आणि बोल सत्य परिस्थिती सांग परिस्थिती सांगतो मी यांच्यासोबत आलो आणि अंजलीले पाहिलं आणि हे हिच्यावर कोण म्हणजे अनिकेत दळवी या पागल पोरीवर जबरदस्ती करत होता ही सत्य घटना आहे सत्य घटना आहे तू माझ्या रक्ताची बाटल फोडली होती आता मी तुझा कोणता स्पेअर पार्ट फोडू तेवढं सांग रामदास असं नाही करावं माणसानं काय आहे माणूस म्हणून जन्माला आलो माणसाचेच हातून चूक होते ना किती चुका त्या पागल पोरीवर बळजबरी माफ करू दे रामदास माफ करू. रामदास
अरे त्याचा खेळ संपलाय आता, मेलाय तो. अरे मेला पण माझ्या हातून मेला ना तो तर मेलाच आहे. आता मी 302 मध्ये मी पण. अरे कसं काय अटकशील? कसं काय अटकशील म्हणजे माझ्या हातून त्याचा खून झाला. अरे एक काम करू, हा. तुझ्या हातून याचा खून न होता याच्या खुनाचा आजळ या वासू काकावर लावला. आयडिया म्हणजे याचा खून माझ्या हातून झाला हे कोणी पाहिलं? आपण तिघांनी म्हणजे चौघांनी पाहिलं. पण त्याचा खून केला कोणी? या वासू काकाने. नाही. आता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन साक्ष देणार. अनिकेतचा खून तू केला समजा. अनिकेतचा खून कोणी केला बापू? तुम्ही केला. अनिकेतचा खून माझ्या हातून झाला. आपण पुरावा साक्ष कोण कोण आहे? कोण आहे साक्ष? साक्षीदार आम्ही आहोत. आता आम्ही बोलणार अनिकेतचा खून तू केला. एकाच जागेवर नको मारा. एकाच नाही, जागा बदलून मारीन आता. चल पोलीस स्टेशन मध्ये तिथं कबूल कर अनिकेतचा खून मी केला म्हणून. म्हणजे तू केला म्हणून असं जर बोललं नाहीस. नाही करतो कबूल. अरे मारा. रामदास बघतोस काय, तर मार. अनिकेतचा खून कोणी केला? मी केला. अरे पट्टे, चल पोलीस स्टेशन मध्ये चल आणि तिथे गुन्हा कबूल कर अनिकेतचा खून केला म्हणून. आणि तू बघ तिचं काय झालंय ते. मी याला पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि झटकन जातो, पटकन येतो. चल बे. चल, मी तुझा केतन आहे. तू आता पूर्णपणे बरी झाली आहेस ना? चल मी तुला घेऊन जातो. काय झालं? मी खरंच तिला घ्यायला आली होती. पण आता तू होतास तू ना? सुद्धा मारण्याच्या नादात तिला विसरलीस की काय? जा घेऊन जा. अरे मी पोलीस स्टेशनला त्याला घेऊन गेलो. त्यांनी गुन्हा कबूल केला. अनिकेतचा खून मीच केलो असं म्हणत होता. जमलं आपलं काम. म्हणजे गेला तो 302 मध्ये गेला. साल्याला फाशी होईल. मेला साला तो गेला. अरे रामदास, परत ही बरी झाली की? रामदास माझ्या अंजलीची स्मृती परत आली आहे. म्हणजे गेलेली स्मृती परत आली. ही पूर्णपणे म्हणजे ही बरी झाली. पूर्ववत झाली. हो ही मला ओळखेल. अंजली, मी माझं- तुझा केतन आणि मी रामदास. कोण आहे? रामदास. अरे वा, हिची गेलेली स्मृती परत आली. ही पूर्ववत झाली. आता तू इथं कशाला थांबतेस? इकडे ये. किती दिवसाने स्मृती परत आली आहे. ती माझ्यामुळे गेली होती ना. तुझ्यामुळे गेली होती ना. मी तिला माफी मागून घेतली. आता तुझी स्मृती मी घालवतो. चल तिकडे. नाही, माझी गेली तर मी कसं करणार? तिकडे चल आता. कुकुरराजीच्या जोडात नेतो ना तुझी. अंजली, ते अनिकेतने तुझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अगं वेळीच मी, रामदास आणि ती चंपा आली नसती ना, तर कदाचित तुझा जीवही गेला असता. मी तुझा केतन आहे. आता तरी विश्वास पटला ना? आता मी माझ्या इलीला स्वतःपासून कधीच वेगळं होते नाही. चल आपण घरी जाऊया आणि हॉस्पिटलमध्ये जाऊया आधी, आणि त्यानंतर मग लगेच लग्न.